नमस्कार. सक्सेस मिशन या आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. CTET 2021 ही एक्झाम आता 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. तर या परीक्षेसंबंधी काही सूचना CTET किंवा CBSE या मंडळाने टाकलेल्या आहेत. तर CBSE मार्फत CTET एक्झाम घेतली जाते. तर त्या बोर्डामार्फत या परीक्षेच्या आयोजनाबाबत काही सूचना किंवा मार्गदर्शक सूचना त्याला म्हणता येईल किंवा गाईडलाईन्स म्हणता येतील. अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तर तर त्या गाईडलाईन्सचा सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. तर त्या गाईडलाईन कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच CTET परीक्षेमध्ये प्रश्न सोडवताना प्रश्नांचा क्रम कसा असतो, कोणते विषय असतात आणि कोणत्या क्रमाने त्या विषयांचा समावेश CTETच्या पेपरमध्ये असतो, कोणते प्रश्न क्रमांक कोणत्या विषयाचे असतात, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व विषयांचं कोणते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि कोणत्या क्रमाने सोडवायचे आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. तसेच सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला CTET आणि इतर परीक्षांविषयी सर्व माहिती आणि त्याचं मार्गदर्शन मिळत राहील. आता इथं CTET मार्फत किंवा CBSE मार्फत काही सूचना दिलेल्या आहेत. तर डिअर कॅन्डिडेट्स, यू आर अवेअर दॅट CBSE is conducting CTET exam on 31 January 2021 संडे, म्हणजे रविवारी 31 जानेवारीला परीक्षा होणार आहे. द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ड्युरिंग COVID-19 अँड वुड बी कंडक्टेड ओनली फॉर 1 डे. म्हणजे COVID-19 अजून चालू आहे, त्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे आणि एकच दिवस ती परीक्षा घेण्यात येणार आहे. Board has made arrangement for the safe conduct of examination at all examination centers by health guidelines, by giving them health guidelines prepared based on the instruction issued by the government of India. म्हणजे CBSE बोर्डने सर्व व्यवस्था केलेली आहे प्रत्येक सेंटरवर. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक सेंटरवर तिथं व्यवस्था केलेली आहे. टू एन्श्योर दॅट द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड सेफली, एन्श्युरिंग द हेल्थ अँड वेल-बिईंग of yourself and other candidates, you are permitted to carry following items. म्हणजे आपल्याला एक्झामिनेशन सेफपणे सुरक्षितपणे घ्यायची असल्यामुळे आणि त्यासाठी काही वस्तू तुम्हाला परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला परीक्षा सेंटरवर किंवा एक्झाम सेंटरवर घेऊन जायच्या आहेत त्याची लिस्ट इथं दिलेली आहे. पहिलं जे आहे, यू विल कॅरी पॉकेट हँड सॅनिटायझर 50 ml इन ट्रान्सपरंट बॉटल. म्हणजे 50 mlचं सॅनिटायझर बॉटल तुम्ही नेऊ शकता. ती बॉटल ट्रान्सपरंट पाहिजे, म्हणजे पारदर्शक पाहिजे ती बॉटल. यू विल कॅरी फेस मास्क, म्हणजे फेस मास्क पाहिजे तुमच्याजवळ. तुमचं जर दोन्ही पेपर तुम्ही देत असाल तर 2-3 मास्क घेऊन जावेत. नंतर हँड ग्लोव्ज ओनली फॉर हँड्स, म्हणजे हँड ग्लोव्ज तुम्ही दोन्ही हाताला 2 हँड ग्लोव्ज तुम्ही घेऊन जाऊ शकता. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल फॉर पर्सनल यूज, म्हणजे वॉटर बॉटल तुम्ही नेऊ शकता, ट्रान्सपरंट असली पाहिजे, पारदर्शक असली पाहिजे आणि फक्त पर्सनल यूजसाठी, म्हणजे दुसऱ्याला देऊ नये. तुम्ही स्वतःची बॉटल स्वतःच तिथं वापरायची आहे. ॲडमिट कार्ड अँड आयडेंटिटी कार्ड, दॅट इज आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही
कोणतंही एक आय डी कार्ड घेऊन जाऊ शकता. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी एक्सेट्रा. म्हणजे जे परमिटेड आहे असे तुम्ही आय डी कार्ड नेऊ शकता. यापैकी एक तुम्ही कोणतंही एक आय डी कार्ड नेऊ शकता. ते पण ओरिजिनल पाहिजे, झेरॉक्स चालणार नाही. यू विल कव्हर युअर नोज अँड माउथ विथ मास्क. म्हणजे तुम्ही तुमचं नोज म्हणजे नाक आणि तोंड, माउथ मास्कने झाकलं पाहिजे. यू विल फॉलो सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स स्ट्रिक्टली. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते तुम्ही स्ट्रिक्टली पाळलं पाहिजे. म्हणजे लांब लांब तुम्ही थांबलं पाहिजे. यू विल कॅरी यू ओन ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे स्वतःचं पिण्याचं पाणी तुम्ही तिथं नेलं पाहिजे. सेंटरमार्फत तुम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था होणार नाही. यू विल नॉट एक्सचेंज ऑर लोन आर्टिकल्स इनसाइड एक्झामिनेशन रूम. म्हणजे तुम्ही एकमेकाला काही देऊ शकत नाही साहित्य, कोणतंही साहित्य तुम्ही एकमेकाला द्यायचं नाही आहे किंवा कोणाकडून घ्यायचं नाही. यू विल यूज सेफ मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन फॉर कमिंग टू द एक्झामिनेशन सेंटर अँड रिटर्न बॅक टू होम. म्हणजे तुम्ही जे ट्रान्सपोर्टेशन वापरणार आहे ते सेफ असलं पाहिजे. म्हणजे एकाच गाडीमध्ये खूप लोक आले असं करू नये. तर जे सेफ ट्रान्सपोर्टेशन आहे त्या सेफ ट्रान्सपोर्टेशनचा वापर करून तिथं सेंटरवर यावं आणि परीक्षा सुटल्यावरसुद्धा सेफ ट्रान्सपोर्टेशनने घरी जावे. यू विल फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स डिस्प्लेड इन एक्झामिनेशन सेंटर अँड कम्युनिकेटेड टू यू. म्हणजे तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे एक्झाम सेंटरमध्ये आणि हे ऑनलाईन जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही तिथं स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजे. यू शुड ट्राय टू अवॉइड कॉन्टॅक्ट विथ अननोन पर्सन्स. म्हणजे अनोळखी व्यक्तींबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवू नये, बोलू नये. यू विल यूज tissues, face mask, if any, into clothes bins immediately after use. म्हणजे तुम्ही जर टिश्यू पेपर घेऊन गेले किंवा तुमचा मास्क वापरून यूज अँड थ्रो मास्क असेल तर तो डस्टबिनमध्ये टाकावा. यू विल मेंटेन गुड हायजीन इन टॉयलेट ड्युरिंग अँड आफ्टर यूज. म्हणजे जिथं टॉयलेट्स आहेत त्याचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे हायजीन तिथं ठेवलं पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. यू विल नॉट शेक हँड्स ऑर हग ॲट एनी कॉस्ट व्हाईल ग्रीटिंग. म्हणजे तुम्ही एकमेकाला ग्रीटिंग म्हणजे नमस्कार वगैरे करता त्यावेळेस हँडशेक करू नये किंवा आलिंगन देऊ नये असं तिथं स्पष्ट दिलेलं आहे. यू रिफ्रेन युअरसेल्फ फ्रॉम स्पिटिंग इन पब्लिक प्लेसेस. म्हणजे तुम्ही तिथं थुंकलं नाही पाहिजे. स्पिटिंग म्हणजे थुंकलं नाही पाहिजे त्या एरियामध्ये. यू शुड बी कॉन्फिडंट दॅट यू आर नॉट इन्फेक्टेड ऑर हॅव्हिंग सिम्पटम्स ऑफ कोविड. म्हणजे तुम्ही स्वतःला कॉन्फिडंट असला पाहिजे की तुम्हाला कोणतेही सिम्पटम्स नाही आहेत, म्हणजे कोणतेही लक्षणं नाही आहेत कोविडचे किंवा तुम्हाला कोविड झालेला नाही. हे तुम्ही कॉन्फिडंट असलं पाहिजे तरच परीक्षेला तुम्ही जाऊ शकता. यू विल seek advice on COVID-19 from your parents while coming for examination or leaving examination. म्हणजे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सुद्धा विचारू शकता, तुमच्या नातेवाईकांना किंवा पॅरेंट्सला विचारू शकता COVID-19 बाबत आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता. CBSE is fully confident that you will abide by the instructions by CBSE issued by CBSE and help in holding
दिस एक्झामिनेशन. म्हणजे CBSEला तिथं त्यांना कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सर्व या सूचनांचे पालन कराल आणि एक्झामिनेशन सुरळीतपणे पार पडेल. आय विश यू अ गुड लक फॉर युअर CTET एक्झामिनेशन अँड गुड हेल्थ. म्हणजे CBSE मार्फत गुड विशेष तुम्हाला बेस्ट ऑफ लक दिलेला आहे फॉर CTET एक्झामिनेशन अँड गुड हेल्थ. तर अशा प्रकारे CBSEने ह्या गाईडलाईन्स किंवा इन्स्ट्रक्शन सर्व विद्यार्थ्यांसाठी जे CTET परीक्षेला जे बसत आहेत त्या उमेदवारांसाठी या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. तर या इन्स्ट्रक्शनचं पालन तुम्ही स्ट्रिक्टली केलं पाहिजे, कारण तिथं हा जो COVID-19 आहे तो हवेतून पसरणारा रोग आहे आणि वेगाने पसरणारा रोग आहे. तर त्यामुळे ही काळजी घेणं सर्वांनी आवश्यक आहे. तर या सूचनाचं पालन तुम्ही करावं. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढं CTETचे जे पेपर 1 आणि पेपर 2 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कोणते प्रश्न कोणत्या क्रमाने येतात, कोणते विषय कोणत्या क्रमाने पेपरमध्ये येणार आहेत आणि तुम्ही भाषा पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये तुमचा गोंधळ होऊ नये या दृष्टीने या व्हिडिओमध्ये आपण थोडं मार्गदर्शन करत आहोत. तर CTET पेपर 1चं स्वरूप कसं आहे, तर 150 गुण त्याच्यामध्ये आहेत आणि कालावधी 2 तास 30 मिनटं आहे. 2.5 तास तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे 150 मिनटं आहेत आणि 150 गुण आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मिनिटाला एक प्रश्न सोडवायचा आहे. तर काही प्रश्न कसे 5-10 सेकंदात पण सुटतात, काही प्रश्न सोडवायला वेळ लागतो. तर तसं ॲव्हरेज तुम्हाला 1 मिनिट प्रत्येक प्रश्नाला आहे. म्हणजे खूप तिथं वेळ दिलेला आहे. फक्त गणितं सोडवायला थोडा वेळ जास्त लागतो. तर त्यामुळं आपण वेळेचं नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि पेपर 1मध्ये गणित हा विषय सर्वांनाच कंपल्सरी आहे. आणि पेपर 1मध्ये सर्व पेपर हा अनिवार्य आहे, सर्वांसाठी अनिवार्य. पेपर 1 मधले सर्वच विषय अनिवार्य आहेत आणि याच्यामध्ये 5 भाग आहेत. प्रत्येक भागास 30 गुण आहेत. तर असे 150 प्रश्न आहेत. 30 बहुपर्यायी प्रश्न आहेत प्रत्येक भागावर आणि 5 असे भाग आहेत. तर एकूण 150 प्रश्न तिथं आहेत. तर पार्ट 1मध्ये म्हणजे पेपरच्या सुरुवातीला पहिल्याच पार्टमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी म्हणजे बालविकास व अध्यापनशास्त्र. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 30 म्हणजे पहिले 30 प्रश्न याच्यावर आहेत, बालविकास व अध्यापनशास्त्र. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो गणिताचा आहे. तर गणितामध्ये प्रश्न क्रमांक 31 ते 60 हे 30 प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये गणिताला तिथं वेळ लागणार आहे. तर गणिताचे प्रश्न तुम्ही आधी सोडू शकता किंवा नंतर सोडू शकता. त्यानंतर पार्ट 3 जो आहे तो पर्यावरण अध्ययन आहे, एन्व्हायरमेंटल स्टडी. तर याचे प्रश्न क्रमांक 61 ते 90 आहे. तर इथं 30 प्रश्न आहे. म्हणजे हा विज्ञानाचा भाग आहे. विज्ञान असेल किंवा त्याच्यामध्ये थोडं भूगोल असेल तर त्याचा जो भाग आहे तो पर्यावरण अध्ययनामध्ये येतो. नंतर भाषा 1मध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी म्हणजे तुम्ही जे तुमच्या हॉल तिकीटवर तुम्ही कोणती लँग्वेज 1 निवडली आहे, कोणती लँग्वेज 2 निवडली आहे ते तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही लँग्वेज 1 जर इंग्रजी निवडली असेल किंवा हिंदी निवडली असेल तर प्रश्न क्रमांक 91 ते 120 किंवा मराठी निवडली असेल तर 91 ते 120. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इंग्रजी आणि हिंदी जो भाग आहे तो मेन जे बुकलेट आहे, मुख्य जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्येच इंग्रजी आणि हिंदीचे प्रश्न असतात आणि मराठीचे मात्र सेपरेट बुकलेट असते, सेपरेट प्रश्नपत्रिका असते. तर तुम्हाला ती सेपरेट प्रश्नपत्रिका दिली जाईल. तर भाषा 1 जर तुमची इंग्रजी किंवा हिंदी असेल
तर तुम्हाला मेन बुकलेटमध्येच ते 91 ते 120 सोडवायचे आहे. तुमची जर मराठी असेल भाषा 1, तर तुम्हाला जे सेपरेट बुकलेट मिळेल त्याच्यामधले 91 ते 120 तुम्ही सोडवायचे आहे. तर तुमची जी भाषा 1 आहे त्याची 91 ते 120 सोडवायचे. तिथं 91 ते 150 दिलेले असतात, परंतु तुम्ही 91 ते 120च सोडवायचे भाषा 1 साठी. आणि भाषा 2 तुमची जर इंग्रजी असेल, हिंदी असेल किंवा मराठी असेल, तर त्याच्यासाठी 121 ते 150 हे प्रश्न सोडवायचे आहे. तर तुम्ही जर भाषा 2 म्हणून हिंदी निवडली असेल, तर तुम्हाला 121 ते 150 हिंदी सोडवायचे आहे. जर मराठी तुम्ही सेकंड लँग्वेज निवडली असेल, तर 121 ते 150 तुम्हाला सोडवायचे आहेत. किंवा इंग्रजी असेल तुमची सेकंड लँग्वेज, तर 121 ते 150 हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही लँग्वेज 1 कोणती निवडली आहे, म्हणजे भाषा 1 कोणती निवडली आणि भाषा 2 कोणती निवडली, हे फार महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही तेच प्रश्न तुम्ही तिथं सोडवले पाहिजे. तर फर्स्ट लँग्वेजला 91 ते 120 सोडवले पाहिजे आणि सेकंड लँग्वेजला 120 ते 150 हे प्रश्न सोडवले पाहिजे. तर हे पेपर 1च्या संबंधित ही माहिती झाली. तर हा क्रमसुद्धा ह्याच क्रमाने प्रश्न असणार आहेत. तर पेपर सोडवताना तिथं गोंधळ होऊ नये या दृष्टीने तुम्ही हे नीट तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील जुन्या, तर त्यासुद्धा पहा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा क्रम दिसून येईल किंवा तुम्ही हा क्रम लक्षात ठेवा आणि भाषेच्या बाबतीत होणारा गोंधळ तुम्ही इथं टाळा. आणि इथं 5ही भाग जे आहेत, 5ही पार्ट जे आहेत ते कंपल्सरी आहेत. फक्त जो लँग्वेज भाषा जो आहे तिथं तुमच्या भाषेनुसार तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर पेपर 2 जो आहे, CTET पेपर 2, ते सुद्धा 150 मार्काला असतो. त्याचा कालावधीसुद्धा 2.5 तास आहे. तर याचे भाग 5 आहेत, पण तुम्हाला सोडवायचे 4 भाग सोडवायचे आहे. 5 पैकी 4 भाग सोडवायचे आहेत. तर याच्यामध्ये एक ऑप्शनल विषय आहे. ज्यांचा आर्ट्स कॉमर्स आहे ते सामाजिक अध्ययन हा भाग सोडवणार, म्हणजे सोशल स्टडीज हा भाग सोडवणार. तर ज्यांचं सायन्स आहे, सायन्स विषय ज्यांचे आहेत ते गणित आणि विज्ञान हा भाग सोडवणार. तर सामाजिक अध्ययनवाल्यांनी गणित विज्ञान नाही सोडवायचं आणि गणित विज्ञानवाल्यांनी सामाजिक अध्ययन सोडवायचं नाही. तर याच्यामध्ये 60 गुण आहेत आणि 60 बहुपर्यायी प्रश्न आहेत. सामाजिक अध्ययन आणि गणित आणि विज्ञान याला 60 आहे, त्यापैकी एकच तुम्हाला सोडवायचं आहे. आणि बाकीच्याला 30-30 आहेत, म्हणजे बाकीचे 4 भागाला तिथं 3 भागाला 30-30 आहे. 30-90 आणि हे 60, 150 असं त्याला गुण आहेत. आता पेपरच्या सुरुवातीला बालमानसशास्त्र किंवा बालविकास म्हणता येईल त्याला, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी, म्हणजे बालविकास व अध्यापनशास्त्र, त्याचे प्रश्न क्रमांक 1 ते 30 तिथं असणार आहेत. तर 1 ते 30 प्रश्न सुरुवातीलाच असणार आहेत. त्यानंतर पार्ट 2 गणित आणि विज्ञान, प्रश्न क्रमांक 31 ते 90. आता ज्यांचं गणित आणि विज्ञान आहे त्यांनीच हे सोडवायचं आहे पार्ट 2. आणि ज्यांचा सामाजिक अध्ययन किंवा सामाजिक विज्ञान ज्यांचं आहे, सोशल स्टडीज, त्यांनी पार्ट 2 सोडवायचा नाही, तर पार्ट 3 सोडवायचा आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 31 ते 90च आहे. तर 31 ते 90 प्रश्न डबल आलेले आहेत, म्हणजे तुम्ही गणित विज्ञान किंवा सामाजिक अध्ययन यापैकी एकच भाग सोडवायचा आहे. तर ते प्रश्न क्रमांक 31 ते 90 आहेत. तर तुम्ही त्या हॉल तिकीटवर तुमच्या असेल की तुम्ही गणित विज्ञान निवडलेलं आहे की सामाजिक अध्ययन निवडलेलं आहे. त्यानंतर पार्ट 4 आणि पार्ट 5 हे कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये मात्र भाषा 1 आणि भाषा 2, आता पेपर 1ला सांगितल्याप्रमाणेच तुम्ही जर भाषा 1 जे निवडले आहे, इंग्रजी किंवा हिंदी किंवा मराठी, त्याचे प्रश्न क्रमांक 91 ते 120 सोडवायचे आहे. आणि भाषा 2 जर इंग्रजी, हिंदी, मराठी असेल तर त्याचे प्रश्न क्रमांक 121 ते 150 सोडवायचे आहेत.
हे उदाहरणार्थ तुम्ही जर भाषा एक मराठी घेतली आणि भाषा 2 हिंदी घेतली, तर भाषा एक मराठी जर असेल तुमची, तर तुम्हाला जे सेपरेट बुकलेट मिळालेलं असेल, सेपरेट प्रश्नपत्रिका, त्याच्यामधले 91 ते 120 मराठी सोडवायचे. आणि तुम्ही जर हिंदी सेकंड भाषा निवडली असेल, तर मुख्य जी प्रश्नपत्रिका आहे, मेन बुकलेट जे आहे, त्याच्यामधले हिंदीचे 121 ते 150 सोडवायचे आहेत. तुम्ही जर हिंदी फर्स्ट लँग्वेज निवडली असेल, तर मेन बुकलेटमधले 91 ते 120 सोडवायचे. आणि मराठी जर सेकंड लँग्वेज असेल, तर ज्या तुम्हाला सप्लिमेंटरी जे दिलेलं असेल, म्हणजे ती सेपरेट प्रश्नपत्रिका दिलेली असेल, त्यातले 121 ते 150 निवडायचे आहे. तर अशा प्रकारे ते भाषा विषयाचं सोडवताना तुम्ही व्यवस्थित प्रश्नपत्रिका पाहून घ्यावी आणि आपली भाषा एक कोणती आहे आणि भाषा 2 कोणती आहे, हे व्यवस्थित पाहून घ्यावे आणि त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवावी. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाते, तर ते OMR शीट असते. तर OMR शीटवर तुमचा सीट नंबर टाकताना फार ध्यानपूर्वक ते केअरफुली टाका. कारण जर सीट नंबर चुकला, तर तुमचं पेपरला काहीच अर्थ राहत नाही. तर तुम्ही तिथं लवकर पोहोचून लवकर तुम्ही एकदम काळजीपूर्वक तुमचा सीट नंबर टाका. कारण सीट नंबरच स्कॅन होत असतो. सीट नंबरवरूनच तो तुमचा पेपर आहे असं तिथं गृहीत धरलं जातं. तर सीट नंबर चुकून नका देऊ आणि बाकीची सर्व OMR शीटवरची माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरावी. म्हणजे तुम्हाला तुमचा पेपर तिथं व्यवस्थित व्हॅलिड राहतो, वैध राहतो. तिथं थोडी जरी चूक झाली, तरी पेपर तुमचा तिथं तपासला जात नाही किंवा तपासला गेला तरी तिथं मार्क तुम्हाला मिळत नाही. तर या व्हिडिओमधून तुम्हाला CTETचा जो परीक्षा होणार आहे, त्यासंबंधी थोड्या महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या, त्या आपण दिलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्ही याचं काळजीपूर्वक या सर्व पाहून परीक्षेला जावे आणि त्याप्रमाणे तयारी करूनच परीक्षेला जावे. तुम्हा सर्वांना आपल्या सक्सेस मिशन या चॅनलमार्फत CTET परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.